मी सौ लीला हर्षद सोनवणे, संचालिका सेवा मॅनेजमेंट सोल्युशन्स. एका अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत, ज्यांना फक्त स्वतःचा व्यवसाय करणं हेच त्यांचं उद्दिष्ट नसून आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा एक हक्काचा रोजगार मिळावा, एक नवीन उत्पन्नाचं साधन मिळावं, असंही त्यांचं स्वप्न आहे. तर आज आपण संवाद साधूया पूनम आव्हाड मॅडमबरोबर. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं या मुलाखतीमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आणि आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कसं झालं, तुम्ही या व्यवसायाकडे कशा आकर्षित झाला आणि काय इन्स्पायर करून गेलं तुम्हाला हे सुरू करताना? मी आहे मूळ माझं इकडचं नाशिकचंच आहे, नाशिकचीच आहे मी. ह्याच्या आधी मी नोकरी करत होते. ओके. नोकरी केली, लग्न झाल्यानंतर पण मग मी नोकरी माझी कंटिन्यू ठेवली. पण माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेला जेव्हा मी प्रेग्नंट होते त्यावेळेला मला ती नोकरी सोडावी लागली. आणि त्यानंतरचा जो काळ होता जो मी अनुभवला की फायनान्शियली म्हणत नाही मी की एक वर्किंग वुमन असताना आपण कशा असतो आणि मग वर्कहोलिक लोकांचं आणि मग घरी असल्यानंतर माझ्यामध्ये मला स्वतःच चेंजेस दिसायला लागले. सो मी विचार केला की काहीतरी आपण असं करूया की जेणेकरून माझ्यासारखाच कोणी ज्या लेडीज आहेत त्यांना पण माझ्यासारखाच बेनिफिट मिळेल. मी आहे तर माझ्यासारख्या अजून कोणी माझ्या महिला मैत्रिणी असतील की ज्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागला असेल. ओके. आणि मग त्यावरून तुम्हाला असं वाटलं की जे स्किल आपल्यामध्ये आहे त्याच्याशीच रिलेटेड आपण काहीतरी सुरू करावं, स्वतःच आपलं काहीतरी असावं. ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं? हो, झालं आहे. मी याचा एक कोर्स असतो तो कोर्स केलेला आहे. काय वाटतंय आता पहिले प्रॉडक्ट्स कसे होते की केमिकल बेस्ड प्रॉडक्ट्स होते, लोकांना काय नव्हतं, घ्यायचे, यूज करायचे, दुकानातून आणायचे, यूज करायचे, झालं. आता तसं नाही राहिलेलं आहे. आता प्रत्येक स्त्रीला एक प्रॉडक्ट्स बद्दल अवेअरनेस आलेला आहे. प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायचं आहे, प्रत्येकाला स्वतःची स्किन बद्दल केअर करायचं आहे. तर स्त्री नाही, आपले प्रॉडक्ट्स हे पुरुष सुद्धा वापरतात. दोघांसाठी पण दोघांना पण हे प्रॉडक्ट्स चालणार आहे. हो, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हटलात किंवा आपली चर्चा झाली त्याच्यावर तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला हे प्रोडक्ट फक्त बनवण्यात इंटरेस्ट नाही आहे, तर तुमची अशी इच्छा आहे की जे रिसेलर्स आहेत किंवा जे ब्युटी, कॉस्मेटिक किंवा गारमेंट इंडस्ट्री आणि अजूनही बाकी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक आणि त्याचबरोबर अशा महिला असतील किंवा अशी लोकं असतील का ज्यांना घरी राहून त्यांचं स्वतःचं काम सांभाळूनही अजून एखादा एक्स्ट्रा इन्कम हवा आहे, त्यांच्यापर्यंत पण हे प्रोडक्ट पोहोचवायचे आहेत. USP काय आहे की जेणेकरून तुमच्याकडनं हे प्रोडक्ट त्यांनी परचेस करावे? ह्या प्रॉडक्ट्समध्ये या प्रॉडक्ट्सची रेंज आहे 400 to 500 प्रॉडक्ट्स. न्यू व्हेरिएशन्स येत असतात. आता काहींना मेलेझमाचा प्रॉब्लेम असतो, काय म्हणजे पिगमेंटेशन्स, ठीक आहे, तो इकडनं येतो बटरफ्लाय सारखा, मग तो फेसला चांगला दिसत नाही. हल्ली तो 30-40च्या वयोगटातल्या स्त्रियांना सुद्धा तसं व्हायला लागले. त्याच्यावर माझ्याकडे छान सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. क्रीम आहे, सोप आहे, स्क्रब आहे, काही सिरम्स आहेत, जेल्स आहेत, काही हे प्रॉडक्ट्स फक्त मेलेझमावर प्रश्न सॉल्व्ह होत नाही, तर प्रत्येकाला आता हेअर फॉलचा प्रॉब्लेम आहे. तर हेअर फॉलमध्ये आपल्याकडे हेअर ऑइल आहे, हेअर स्पाची क्रीम आहे. तुम्ही बघू शकता, हा शॅम्पू आहे, हा शिकाकाई आमला रिठा हा शॅम्पू आहे. त्याच्यानंतर हे हिबिस्कस आणि रेड ओनियन्स ऑइल आहे. आता तुम्ही म्हणाल याला लेबलिंग नाही केली आहे काय, तर तेच आपला जो प्रश्न होता होलसेलर्स, रिसेलर्स, मी असे प्रोडक्ट्स त्यांना देते. ते लोक त्यांचं लेबलिंग करून आणि मग ते सेल करतात. मग मॅन्युफॅक्चर बाय तुम्ही आणि मार्केटेड बाय ते असे पण ह्या प्रोडक्ट्स विकले जाऊ शकतात. पण आता ऑलरेडी लोक माझ्याकडनं अशा पद्धतीने घेत आहे. माझ्याकडे 350-400 ऑलरेडी सेलर्स आहेत. कशा प्रकारचे, कोणत्या लेवलची लोक आपल्याकडनं परचेस? त्याला जर आपण सेगमेंट वाईज डिव्हिजन त्यांचं केलं तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काही लोक आहेत, काही असे काही लेडीज, काही अशा आहेत की ज्या ऑलरेडी वर्किंग आहे आणि त्यांना ह्या प्रॉडक्ट्स बद्दल माहिती आहे.
तर त्या सुद्धा हे साईड बाय साईड सेल करतात. साईड बाय साईड आपण म्हणतो, पण ते हे साईड बाय साईड नाही, त्यांची सॅलरी ही साईड बाय साईड होते. आणि हे प्रॉडक्ट्स आहे डिमांड त्याला दिवसेंदिवस येत चालतं, म्हणजे छान रिझल्ट आहेत प्रोडक्ट. त्याच्यानंतर ज्या होम मेकर्स, हे हेअर स्पाची क्रीम आहे, हे हेअर स्पा कम कंडिशनर आहे. म्हणजे तुम्हाला जर वेळ नाहीये पार्लरमध्ये जाऊन तुम्हाला हेअर स्पा करायचं आहे, तर घरामध्ये जसं ते पार्लरमध्ये आपण करतोय तर तीच प्रोसेसने आपण घरामध्ये हे इझिली करू शकतो. ओके, म्हणजे हे इंडिव्हिज्युअल केअर साठी सुद्धा उपयोगी आहे. हो. त्याचबरोबर समजा एखादी पार्लर आहे किंवा ब्युटिशियन आहेत आणि त्यांना जर तुमच्याकडनं हे प्रोडक्ट घ्यायचे असेल, मग ते आणि त्यांना ते आपण आता सेगमेंट वाईज डिव्हिजन बोललो ना, तेच मला तुम्हाला तसंच सांगायचं होतं की आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत ज्यांच्याकडे तुम्ही जाताय हेअरफॉलचा तुमचा प्रॉब्लेम घेऊन, आणि घरामध्ये तुम्हाला करायचं आहे तर विदाउट मशीन तरी तुम्ही हे यूज करू शकता. ओके ओके. आणि अजून एक छोटं काही दिसतंय मला इथे. ही पण एक क्रीम आहे, ही स्पेशल फेअरनेस क्रीम आहे. फेअरनेस म्हणजे ह्याच्याने तुमच्या स्किनला फेअरनेस ग्लो येतो. डेली यूज करायची आहे, तेलकटपणा निघून जातो फेसवरचा. आणि आता सनस्क्रीनचं काम करते ही क्रीम. आणि याचा बेसिक काम आहे हे फेअरनेस आणायचा, ग्लो येतो याच्याने फेसला. अच्छा, ओके. आणि ही HD ची मेकअप पावडर आहे. आता तुम्ही गेस कराल ह्याच्यामध्ये किती वेळा मेकअप होऊ शकतो. ही मेकअप पावडर आहे. अच्छा. तर ही आपल्याला खूप थोडीशी मेकअप पावडर लागते. हिचं टेक्स्चर असं असतं बघा. अच्छा. थोडीशी तुम्ही मेकअप पावडर जर घेतली तरी ह्याच्याने पूर्ण फेस कव्हर होतो. कव्हर होऊन जातो. फक्त ओला स्पंज करून जे म्हणजे पार्लर मध्ये किंवा फंक्शनला जे मेकअप लागतात, तसा मेकअप लागतात त्यावेळेस हे युज होऊ शकतो. आणि ह्याच्याने मेकअप केल्यानंतर तुम्हाला 4 to 5 hours आरामात टिकतो तो. 4 to 5 hours पर्यंत मेकअप टिकेल ही पावडरने. अच्छा. आणि मग हे सगळे प्रोडक्ट आपले म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याकडनं रिसेलिंगसाठी घेऊ शकते, आणि रिसेलिंगसाठी घेतल्यानंतर मग ते त्यांच्या लेबलने ते पुढे विकू शकतात. आता हे प्रोडक्ट घेतल्यानंतर ते विकणार किंवा विकायला सुरुवात करणार, पण तुमचा काय गायडन्स असतो त्यांना, काय मार्गदर्शन तुम्ही करता जेणेकरून त्यांनी ते व्यवस्थित चांगलं करावं काम? माझ्याकडनं घेऊन आणि मग ते त्यांच्या पेशंट्सला देतात. ब्युटिशियन्सचं पण असं आहे की आता प्रत्येकाला अवेअरनेस झालेलं आहे की आपल्याला पार्लरमध्ये जाऊन सुंदर दिसायचं तर आहेच, पण मग प्रॉडक्ट्स आपले कसले पाहिजे, नॅचरल पाहिजे. आपण खाण्यासाठी प्रॉडक्ट्स नॅचरल यूज करतोय, वस्तू नॅचरल यूज करतोय. आता त्या गोष्टीचा अवेअरनेस आहे. तर स्किन साठी सुद्धा आता नॅचरल असलं पाहिजे. स्त्रीला सुंदर दिसायचंय, मग ती घरी असो किंवा मग ती वर्किंग असो, प्रत्येकाला. आणि सुंदरच दिसणं नाही, प्रत्येकाला आपली स्किन केअर करायची. स्त्री म्हटलं की सुंदरता आलीच ना. आता ही लिपस्टिक्स बघा, ह्या सुद्धा घरी बनवलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये बिलकुल केमिकल नाहीये. तुम्ही मला वाटतं कसं, जशी मी आहे तशीच माझ्या सेलरनी असावं. म्हणजे काय की तुम्ही आज प्रॉडक्ट्स घेतले तर उद्या तुम्हाला लगेच रिझल्ट येणार नाहीये. तर तुम्हाला हे प्रॉडक्ट्स, कुठलेही आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स तुम्हाला यूज करायचे तर 2 to 3 months हे कंटिन्यू यूज केलेच पाहिजे. अच्छा. रिझल्ट दिसायला लागतो, नो डाऊट. लगेच तुम्हाला 15 डेज मध्ये पण मुळाशी आपले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. तर त्याला तुम्हाला 2 to 3 months तुम्हाला यूज करायलाच लागतील. आणि कस्टमर्सला, रिसेलर्सनी असंच कमिटमेंट देऊनच हे प्रॉडक्ट सेल करावं मला वाटतं. हा, म्हणजे जेन्युइन कमिटमेंट जर आपण कस्टमरला दिली आणि त्यांना तसे रिझल्ट दिसले तर त्यांना आपण त्यांच्याशी खरं बोलतो आहे, आपण त्यांच्याशी एक सत्याचं नातं एस्टॅब्लिश करतो आहे असा फील येईल. आणि ऑटोमॅटिकली त्यांना तसे रिझल्ट दिसायला लागले की ते तुमचे कायमस्वरूपीचे. हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्ही नवीन नेटवर्क जोडत होता, तर एखादी अशी सक्सेस स्टोरी तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल का, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना ही स्टोरी ऐकून प्रेरणा मिळेल? सक्सेस स्टोरीज ना, मला ह्या बाबतीत मला खूप ब्लेसिंग्स मिळालेले. गुड. सक्सेस स्टोरीज म्हणण्यापेक्षा ह्या लोकांकडून आपल्याला जे आशीर्वाद मिळाले ना, ते माझ्यासाठी ती सक्सेस स्टोरी. अच्छा.
करू शकतो. ऑफकोर्स कुठलीही उद्योजिका ज्यावेळेस घर सांभाळून हे सगळं करते आहे त्यावेळेस त्यांना मुलींचं शिक्षण आहे, शाळेच्या वेळा आहेत, पाहुणे आहेत, हे सगळं जपायचं आहे आणि त्याचसोबत आपलं पॅशन पण जगायचं आहे. तर मॅडम तुमच्याकडनं हे सगळं जाणून खूप आनंद झाला आणि छान वाटतं हे सगळं जाणून घेऊन की एक महिला आपल्या घरामधून इतके सगळे प्रोडक्ट बनणं, इतक्या 300-400 लोकांपर्यंत ते पोहोचवणं, अगदी म्हणजे पूर्ण भारतभरात तुमचे क्लायंट्स आहेत. तर माझ्या प्रेक्षकांना पण मी विनंती करेन की तुमच्यापैकी ज्या कोणत्या महिलांना स्वतःचे प्रोडक्ट विकायचे आहेत, स्वतःच्या ब्रँडने प्रोडक्ट विकायचे आहेत, तर हे सगळे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या ब्रँडने विकू शकता. तुम्ही मॅडमला संपर्क करू शकता. आव्हाड मॅडमचा नंबर इथे स्क्रीनवर दिलेला आहे खाली. त्यांना संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडनं पुढचे डिटेल्स घेऊ शकता. मॅडम तुमच्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे अवेलेबल झालात, ही माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅम. थँक्यू.